नमस्कार. नव्या युगाच्या ऐरोलीसाठी खास शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन. शॉपिंग फेस्टिवल 2 महिने चालणार. विविध प्रकारचे 50 शॉपिंग. करण मित्र मंडळाच्या विद्यमाने ऐरोली शॉपिंग फेस्टिवल 26चे आयोजन ऐरोलीतील सेक्टर नंबर 8 येथे केले आहे. हे फेस्टिवल 2 महिने सुरू राहणार असून या फेस्टिवलचे उद्घाटन माजी नगरसेवक एम के मोडवी यांच्या हस्ते करण्यात आले. फेस्टिवलचे आयोजक कविता दिनेश रंगरे रेड्डी उपस्थित होत्या. उद्घाटनानंतर कविता यांनी एम के मोडवी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ऐरोली असो किंवा अन्य परिसर असो, इथे राहणाऱ्या नागरिकांना खरेदी करण्यासाठी ठाणे किंवा वाशी येथे जावे लागते. मात्र हे फेस्टिवल वर्षातून 2 वेळा आयोजित केले जाते. या फेस्टिवलला उत्स्फूर्त असताना ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे फेस्टिवल उशिरा सुरू झाले, मात्र आता ग्राहकांसाठी 60 दिवस फेस्टिवल खुले राहणार असल्याचे उद्घाटक व माजी नगरसेवक एम के मोडवी यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले. आणि मला सांगायला आनंद होतोय की आमचे ऐरोलीकर हे सर्वसामान्य नागरिक आहेत आणि या सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या वस्तू आणि स्वस्त दरामध्ये मिळावा म्हणून आमचा करण मित्र मंडळ जो आहे तो गेल्या 22 वर्षापासून या ठिकाणी हे समाजकार्य करत आलेले आहेत. आणि या समाजकार्याच्या माध्यमातून एक आमच्या रेड्डी मॅडम आहेत, त्यांनी गेल्या 6 वर्षापूर्वीपासून आमच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला. कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर आम्ही माहिती घेतल्याच्या नंतर एक या ठिकाणी सांगायला थोडंसं वेगळं वाटतं की ज्या रेड्डी मॅडम आहेत त्यांना पती नाही आहे, ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं डेथ झालं. आणि अशी महिला जर त्या ठिकाणी या ठिकाणी चांगल्या प्रकारे मेहनत घेते आहे तर कोणीतरी त्यांना या ठिकाणी भाऊ या नात्यानं, ब्रदर म्हणून या नात्यानं, एका महिलेला बहीण म्हणून त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमच्या करण मित्र मंडळांनी सपोर्ट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नानं रात्रंदिवस मेहनत घेऊन ते करण मित्र मंडळाच्या माध्यमातून ह्या मैदानावर त्या ठिकाणी हे प्रदर्शन लावलं जातं. आणि प्रदर्शन लावल्याच्या नंतर गेले सातत्यानं 6 वर्ष या ठिकाणी हे प्रदर्शन मला वाटतं वर्षातनं 2 वेळा लावता येईल. आणि ह्या वेळेस या ठिकाणी बरेचसे काही ज्यांना म्हणतात ना, मी तर असा शब्द वापरेल की चिंधी चोर, अशी लोक काही या ठिकाणी नगरसेवक झाले. आणि नगरसेवक झाल्याच्या नंतर ह्या वेळेस हा प्रदर्शन होऊ नये म्हणून खूप काही प्रयत्न केले गेले. मला इथे या ठिकाणी सांगायचं एवढंच आहे की गेल्या 22 वर्षापासून या मैदानावर आम्ही या ठिकाणी नवरात्री करतोय. या ठिकाणी हा मैदान नव्हता. ज्यावेळेस हायकोर्टाची ऑर्डर आली की रस्त्यावर नवरात्र करता येणार नाही, त्यावेळेस तत्कालीन रबाले पोलीस स्टेशनचे इन्चार्ज, तत्कालीन ट्रॅफिकचे इन्चार्ज आणि तत्कालीन ऐरोली विभागाचे वार्ड अधिकारी आमचा याचं नवरात्रीचं मंडप चालू असताना, स्टेज चालू असताना आले की तुम्हाला यावेळेस रस्त्यावर काम करता येणार नाही आहे, दांडिया करता येणार, करायचं झालं तर 25% तुम्हाला रोडचा भाग मिळेल. आणि मग मी सांगितलं आता आम्ही जाणार कुठे. मग मला एकच प्रश्न विचारला रबाले पोलीस स्टेशनचे सन्माननीय इन्चार्ज साहेबांनी की एम के साहेब तुमचं किती वर्षापासून इथे नवरात्री चालतो. गेली बोलली 15 वर्ष झाली. तर या 15 वर्षामध्ये पोलीस किंवा ट्रॅफिक किंवा वार्ड ऑफिसर कोणी आले का. यावेळेस हायकोर्टाची ऑर्डर आहे, महाराष्ट्रामध्ये कुठेही रस्त्यावर गणपती असो कुठलाही उत्सव तो साजरा करता येणार नाही आहे. तर म्हटलं साहेब आम्ही आता जाणार कुठे. मग त्या ठिकाणी आम्ही कोल्ड्रिंक पित असताना सांगितलं इन्चार्जने की तुम्ही आजूबाजूला कुठेतरी नजर मारा, कुठेतरी मार्ग निघेल. मग माझ्या लक्षात आलं की इथे त्यावेळेस जवळजवळ ही समोरची बिल्डिंग आहे, 3ऱ्या माळ्यापर्यंत अख्ख्या या मैदानामध्ये मैदानच नव्हता, रस्ताही नव्हता. आणि त्यावेळेस 3ऱ्या माळ्यापर्यंत असलेला डेब्रिज तो काढायचं 15 दिवस वर नवरात्री होती. मग त्यांनी सांगितलं तुम्ही प्रयत्न करू शकता, तुम्ही केला तर तुम्ही काम करू शकता, तुम्ही कॅपॅसिटी आहे. मग त्यावेळेस सांगितलं की साहेब आता एवढा डेब्रिज काढायचं म्हटल्यानंतर नगरपालिका अडथळा आणेल, तुमची पोलीस डिपार्टमेंट अडथळा आणेल, ट्रॅफिकवाले अडथळा आणतील. 3 अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमचे नगरपालिकेचे अधिकारी इथे आम्ही उभे करणार, पोलीस स्टेशनचे कर्मचारी उभे करणार, ट्रॅफिकचे तुम्हाला काही त्रास होणार नाही, तुम्ही कामाला सुरू करा. आणि त्यावेळेस आम्ही 4 पोखलन, 4 JCP आणि 10 डंपर लावून 2 रात्री 3 दिवसामध्ये हा मैदान आम्ही या ठिकाणी बनवला. आणि तोही त्यावेळेस आम्ही 26 लाख रुपये खर्च करून करण मित्र मंडळाने स्वतः खर्च केला.
हे काही मैदान नगरपालिकेनं किंवा शिडकोनी नाही बनवलं, पण काही जे मी मगाशी म्हटलं तसे काही म्हणजे फालतू लोक ज्यांच्या आयुष्यामध्ये इकडनं तिकडनं भीक मागून पोट भरायची सवय झाली, अशा लोकांनी यावेळेस इथे हे व्यत्यय आणला. आणि ह्या ठिकाणी फक्त आमचा प्रदर्शन आणि नवरात्रीच्या शिवाय शिडको म्हणा, नगरपालिका म्हणा, कोणाला परमिशन देत नाहीये आणि द्यायची नाही. पण यावेळेस काही एखादा पत्रकार कोणाचं तरी ऐकून आणि आणखी एक ज्यांच्या हिंदू म्हटलं जातं जे, आणि हिंदू म्हटल्याच्या नंतर हे हिंदूंच्यासाठी किंवा सगळ्या जनतेसाठी एक महिला भगिनी ज्यावेळी करण मित्र मंडळाच्या माध्यमातून प्रदर्शन भरवते, त्या ठिकाणी या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न केला. मी एवढंच म्हणेल की ह्या आम्ही लिगली प्रदर्शन भरवत असताना जर तुम्ही आम्हाला एवढा व्यत्यय आणला तर माझ्याकडे सगळ्यांची अंडीपिली आहेत. कोणाच्या गोडाऊन कुठल्या हाय टेन्शन खाली आहेत, कोण कोणाकडून काय घेतोय, त्याच्या पलीकडे कोण मैदान स्वतःची जागा नसताना, शिडकोची जागा असताना तिथे किती किती शाळेतल्या लोकांचे टुर्नामेंट भरवताना पैसे घेत आहेत, हे सगळं माझ्याकडे आहे. पण आम्ही विचार करतोय की ह्या गोष्टीमध्ये जाऊन कुठेतरी लोकांना अडचण आणणं उचित नाही. पण आता ह्या लोकांनी सुरू केलाय. ह्या लोकांनी सुरू केल्याच्या नंतर एम के मडवी कुणालाही घाबरणारा नाही आहे. लिगली काम करून त्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी बदनाम केलं गेलं की एम के मडवी 5 लाख रुपये घेतो, म्हणजे नाव न घेता की इथला जो कोणी आहे तो 5 लाख रुपये घेतो. आम्हाला 5 लाख रुपये घ्यायची जरूर काय, कारण मित्रमंडळाच्या माध्यमातून प्रदर्शन भरवला जातोय आणि त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून थोडंफार सगळं जे काय मेहनत हे घेत आहेत. आम्ही यांच्याकडून त्यांना विचारायचं, त्यांची पण बाईट घ्या. आमचं फक्त एकच उद्दिष्ट आहे की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाला काहीतरी देणं लागतं, ते आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे मी कविता रेड्डी. मी गेल्या 12 वर्षापासून ऐरोलीमध्ये प्रदर्शन भरवते. पण गेल्या 12 वर्षात मला जे त्रास नाही झालं त्या मला ह्या टायमाला झालं. दादांना माहीत सुद्धा नाही, ते 6 वर्ष बोलतात ते 6 वर्षांना मला 12 वर्षापासून मदत करतात. कोणी माणूस एखादा मदत करू नये ना, त्याला 12 वर्षांना येणारं पूर्ण वर्ष बोलतो की मी मदत केलं म्हणून. पण ज्या माणसाने 12 वर्षापासून मदत करतात त्यांनी आज विसरले की मी फक्त 6 वर्षापासून करताय. पण अशा माणसाला जर तुम्ही चुकीचा ठरवता ना, तर मला नाही वाटत हे योग्य आहे म्हणून. आणि आम्हाला इकडे प्रत्येक जणांना कुठे ना कुठे अशा महिला आहेत, त्यांना घरगुती महिला आहेत, ते येतात. माझ्यासारखे काही महिला आहेत, ते एकटे आहेत, ते आपले परिवार ह्याच्यावरती चालवतात आणि त्यांना उत्पादन भेटतं, काही ना काही संधी भेटतं आणि घर चालवायसाठी. आणि मी ऐरोलीवासींना एवढंच बोलणार, तुम्ही नक्की या इकडे, भेट द्या एकदा आणि तुम्ही त्याच्या हे घ्या.